नमस्कार. आपले जगच्या या चॅनलवर मी वसंत आपटे. गेल्या एक 2-4 दिवसापासून भारताचं दक्षिण टोक कन्याकुमारी इथून काँग्रेसच्या काही थोर नेत्यांनी पदयात्रा सुरू केलेली आहे. थेट काश्मीरपर्यंत, श्रीनगरपर्यंत जाणार आणि साधारण एक 6 महिने त्याच्यासाठी ही मंडळी चालत राहणार अशी घोषणा झालेली आहे. त्याला त्यांनी भारत जोडो असं एक खूप सार्थ नाव असं दिलेलं आहे. नाव सार्थ आहे याच्याबद्दल वाद नाही, पण भारत जोडो म्हणजे नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये जरा संभ्रम निर्माण झाला. कारण एक तर भारत तुटला ह्याला बरीच वर्ष झाली. म्हणजे एक काळ असा होता की अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका हे सगळं मुलूक हा भारतवर्षामध्ये समाविष्ट होता. इतकंच कशाला, अरबस्तानातलं ओमान, हे ओमान मुंबई प्रांतामध्ये होतं. म्हणजे बॉम्बे याच्यामध्ये ब्रिटिश इंडियामध्ये ते बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणजे मुंबई प्रांताचा तो भाग होता ओमान हा सुद्धा. म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश इंडिया त्याला म्हणत असत. आता एवढा मोठा भारत देश ते जोडणार आहेत असेल तर कल्पना नाही. पण आपण म्हणतो की अखंड भारत हीच संकल्पना मुळात आजच्या काळामध्ये चुकीची आहे. त्यामुळे त्यांच्या मनात तसा भारत जोडो असं काही नसावं. मग भारत जोडो म्हणजे काय, तर भारत एकरस व्हावा अशी त्यामध्ये कल्पना असावी की जो आज दुभंगलेला आहे, जातीमध्ये असेल, प्रांतामध्ये असेल, भाषेमध्ये असेल, हा दुभंगलेला भारत एकत्र जोडावा अशी त्यांच्या मनात कल्पना आली असेल. मला असं वाटते की खरं म्हणजे हा काँग्रेस जोडो असा हा कार्यक्रम असला पाहिजे. कारण आज काँग्रेसच इतकी दुभंगलेली आहे की भली माणसं सगळी काँग्रेसमधनं निघून जायला लागली. आणि एक काळचा 100-125 वर्षापूर्वीचा हा पक्ष की जो ब्रिटिशांशी लढला आणि त्यावेळेला त्यांचं कामही होतं. अर्थात त्याची जी स्थापना झाली 125 वर्षापूर्वी ती काही ब्रिटिशांच्या विरोधात म्हणून झालं नाही, ब्रिटिशांच्या बाजूचे लोक करून घ्यावेत म्हणूनच ते अलेक्स डग्लस ह्यूम किंवा त्या बाई कोण ह्या होत्या ॲनी बेझंट आणि या सगळ्या लोकांनी थोडंसं भारतामध्ये जे असंतोष पसरत चालला होता आणि त्यामुळे बंडखोरी जी चालू होती ती सौम्य होण्यासाठी म्हणून ही चळवळ सुरू केली. आणि राष्ट्रीय काँग्रेस ह्याला वेगळं वळण लागत गेलं आणि त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली, स्वातंत्र्याचा लढा पुकारला वगैरे. स्वातंत्र्यानंतर काही काळ पंडित नेहरू आणि सरदार पटेल किंवा मुख्य म्हणजे महात्मा गांधीजींच्या प्रभावाखाली हा देश काँग्रेसमयच झालेला होता. परंतु यथावकाश काळाचा पडदा उलटत जातो, काळ मागे पडत जातो आणि मग इंदिरा गांधी, राजीव गांधी ही जी गांधी नेहरू घराण्याचीच परंपरा काँग्रेस पक्ष म्हणजे होऊन बसली ती हळूहळू मागे पडली. आणि आता राहुल गांधी हे जे त्यामध्ये सहभागी होऊन सगळी पदयात्रा करणार असं म्हणतात, ही गोष्ट खरोखरीच फार चांगली आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते असं आपण सगळेजण मानत होते, त्या पक्षातलेही लोक मानत होते. परंतु स्वतः राहुल गांधी मात्र अध्यक्षपदच घ्यायला तयार नव्हते आणि त्यामुळं ते स्वतः नेता असल्यासारखे वागत होते, पण नेतृत्व पत्करायची मात्र त्यांची तयारी नव्हती. म्हणजे हे चक्रमपणा त्याला असा होता की आहे तर नेता, पण नेता तर तो म्हणत नाही आणि अध्यक्षपदाची जबाबदारी न घेता म्हणजे पदविरहित काम असं ज्याला आपण अगदी फार तत्वज्ञ मुलामा देऊन म्हणावं असं काहीतरी त्यांच्या डोक्यात असावं. परंतु मुद्दा असा की ते नेतेपद त्यांचं जे होतं ते काही कामच करत नव्हतं, शांतच होतं, स्तब्ध होतं आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या पुढं काही कार्यक्रमच नाही अशी अवस्था झालेली होती. त्यामुळे ह्या पदयात्रेमुळं निदान त्यांना तरी काम झालं असं म्हणायला हरकत नाही. 6 महिने त्यांची जर पदयात्रा झाली, या पदयात्रेतून काय होईल माहीत नाही, पण खूप काही त्यांच्या पुरतं तरी साधेल. कारण विनोबा म्हणायचे की चोर तरी बरा, तो काहीतरी करतो. हे निदान काहीतरी करायला लागले तर निदान काहीतरी काँग्रेस पक्षामध्ये जान येईल आणि ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. काँग्रेस पक्ष आज जो हा दुभंगून दुबळा होऊन फार नाहीसा व्हायला लागलेला आहे आणि इतर कोणी प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांची कुणाचीच ताकद नाही आहे. आज आपण बाकीच्या अनेक नेत्यांची नावं नुसती घेत राहतो. काँग्रेसमध्ये ही नाव घेण्यासारखा नेता नाहीये ते सोडा, पण जे काही बुजुर्ग मंडळी आहेत
मग ते परवा जी बाहेर पडलेली आहेत, कपिल सिब्बल नाराज झालेले आहेत किंवा गुलाम नबी बाहेर पडलेले आहेत, ज्योतिरादित्य आधीच बाहेर पडलेले आहेत वगैरे. तर ही मंडळी तशी जबरदस्त मंडळी होती की जी टक्कर देऊ शकली असती, एकत्र राहिली असती तर. परंतु नेतृत्वच दुबळं असल्यामुळं काँग्रेस पक्षाची छिन्नविच्छिन्न परिस्थिती जी झाली ती सावरायसाठी या पदयात्रेचा बराचसा उपयोग होईल असं माझं स्वतःचं मत झालंय. पदयात्रेमुळं खूप काही गोष्टी साध्य होतात. आता मी विनोबांचं जे म्हटलं, चोराचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं की तो काहीतरी करतो, म्हणजे काहीतरी करतो म्हणून त्यांना बरा असं वाटत होतं, शून्य काहीच न करण्यापेक्षा. आणि म्हणून विनोबांचं तर आता उद्यालाच मला वाटतं 11 सप्टेंबरला त्यांचा जन्मदिवस आहे. विनोबांनी जी पदयात्रेचं महत्व अधोरेखित केलं आणि स्वतः त्यांनी ते अनुसरलं, त्याचं तर महत्व भयंकरच आहे. म्हणजे भूदान पदयात्रेमध्ये त्यांनी जे केलं काम, ते भूदानाची किंवा विनोबांच्या एकूण तत्वज्ञानाची किंवा सर्वोदयाची, तथाकथित ज्याला आपण सुशिक्षित वर्ग म्हणतो, त्यांनी खूप टवाळी टिंगल केलेली आहे. परंतु त्यातलं मूलभूत तत्वज्ञान मात्र त्यांनी समजून घेतलेलं नाही. त्याच्यावर अकारण टीका झाली, टिंगल झाली, टवाळी झाली. परंतु एक गोष्ट, एक आठवण विनोबांचीच निघाली म्हणून सारस सांगावीशी वाटते की ज्या वेळेला पंचवार्षिक योजना तयार करायची ठरली आणि नियोजन मंडळ स्थापन झालं, 1952 सालची गोष्ट. नेहरूंनी ज्या वेळेला पंचवार्षिक योजनेचं प्लॅनिंग करायचं, प्लॅनिंग कमिशनची बैठक होती दिल्लीमध्ये, आणि विनोबांना त्यांनी पाचारण केलं की तुम्ही ह्या बैठकीला संबोधित करण्यासाठी दिल्लीला यावं. विनोबा पवनारहून, वर्ध्याहून दिल्लीला म्हणले मी चालत येणार, मी काही विमानानं वगैरे येणार नाही, मी तिथपासून दिल्लीपर्यंत चालत येणार. आता हा त्यावेळेला विनोबांच्या स्वभावानुसार थोडा विक्षिप्तपणा वाटला, परंतु विनोबा खरंच चालत गेले. नेहरूंनी त्यांच्यासाठी पहिली नियोजन मंडळाची बैठक 2 महिने लांबवली आणि 2 महिने पुढे ढकलली, विनोबा येऊ देत म्हणून. विनोबा चालत दिल्लीला गेले आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी असं मांडलं की हे मी चालत का आलो, त्याचं कारण हे की मी लोकांच्या मध्ये गेलो, वस्तीमध्ये राहिलो, जंगलामध्ये राहिलो, खेड्यापाड्यामध्ये राहिलो, तिथली परिस्थिती बघितली. कारण आपण नियोजन मंडळाची बैठक घेणार आहोत, भारताचं नियोजन करणार आहोत, भारतातल्या सामान्य माणसाची परिस्थिती आहे कशी आणि त्याला नेमक्या गरजा काय आहेत हे मी त्यांच्यामध्ये राहिल्याशिवाय मला कळणार कसं. आणि म्हणून मी चालत यायचा निर्णय घेतला. काय थोर विचार आहे बघा. म्हणजे उगेच विमानानं गेलो आणि त्या बैठकीला डायऱ्या घेऊन जायचं आणि असं करावं तसं करावं म्हणण्यापेक्षा विनोबांनी त्याची टिपणं केली आणि विनोबांनी त्याची नेमकी अभ्यासणी केली की त्या माणसांची गरज काय आहे, त्यांची सद्यस्थिती काय आहे आणि काय होऊ शकेल पंचवार्षिक योजनेमध्ये. एवढा अभ्यास करून ते तिथे गेले आणि तिथं ज्यांनी जे मांडलं, अर्थातच नियोजन मंडळानं आणि नेहरू सरकारनं ते काहीही मान्य केलं नाही. हा भाग वेगळा. सर्वोदयाचं तत्वज्ञान कोण मान्य करणार हो आजच्या जगात. नेहरूंना तर फार मोठी स्वप्न पडलेली होती स्वतंत्र भारतानंतरच्या काळातली. म्हणजे त्यांच्या मोठमोठ्या जलविद्युत योजना असतील, मोठे कारखाने असतील, हे सगळं झपाट्यानं पुढं जायला पाहिजे. अर्थात त्यामध्ये चूक अजिबात नव्हती ना, की अणुभट्ट्या, मोठे कारखाने, मोठेली धरणं हे व्हायला पाहिजे होतं का नव्हतं हा वेगळा विषय. पण विनोबांचं तत्वज्ञान आणि त्या प्रकारचं विनोबा. आणखीन एक मी आता भारत जोडोशी संबंधित, अभियानाशी संबंधित म्हणजे मौन. विनोबांनी मौनाचं महत्व भयंकर मोठं केलं. ह्यांना त्याची गरज आहे असं मला वाटायला लागते की भारत जोडो मध्ये पदयात्रेचं महत्व, काहीतरी करण्याचं महत्व आणि मौनाचं महत्व, या तिन्ही गोष्टी जर ह्या लोकांना शिकायला मिळाल्या तर भारत जोडो हे आपल्यासाठी नाही पण निदान त्यांच्यासाठी तरी ते उपयोगी पडेल. फेब्रुवारीमध्ये त्याची सांगता होणार आहे. दरम्यान ह्या 6 महिन्यात बऱ्याच गोष्टी ते होत जातील आणि मग त्यांना काँग्रेस पक्षात काय करायचं हे ठरवता येईल. आज नुसता माहोल, मग नुसते फटाके, मग नुसते ढोल, मिरवणुका, मग कुठेतरी वृक्षारोपण केलं, येऊ केलं, हे सगळं दर्शनी दाखवायचं काम आहे. परंतु खरं जर त्यांना शिकायचं असेल आणि त्यांनी जर अत्यंत गंभीरपणानं ही पदयात्रा घेतली तर त्याचे खूप काही चांगले परिणाम त्यांच्यावरही, त्यांच्या पक्षावरही आणि देशावर सुद्धा हे दिसायला लागतील. आणि म्हणून ज्यांनी अशा पदयात्रा केल्या त्या सर्वांचं महत्व आपण नाकारू शकत नाही. अलीकडच्या काळामध्ये गांधीजी तर पदयात्रा करतच होते. दुसरं म्हणजे सतत प्रवास आणि भारताचं संपूर्ण दर्शन हे बहुतांशी सगळ्या थोर लोकांनी घेतलेलं आहे. विवेकानंदांनी केलं. अलीकडच्या काळामध्ये चंद्रशेखरनी तशी पदयात्रा करून दाखवली. बाबा आमटेंनी भारत जोडो आंदोलनाचा प्रभाव, भारत जोडला गेला नाही हे मात्र खरं आहे ना. विवेकानंदांनी प्रवास केला, चंद्रशेखरनी पदयात्रा काढली, बाबा आमटेंनी काढली, गांधीजी तर सहज फिरतच होते.
ही माणसं समृद्ध आणि संपन्न झाली आणि त्यांचं कार्य थोर झालं. भारत जोडला गेला का नाही हा विषय वेगळा आहे. आणि म्हणून भारत जोडो अभियानातून भारत जोडला जाईल अशी काही माझी तरी अपेक्षा नाही, पण निदान काँग्रेस पक्ष जोडला जाईल, या लोकांना बरंचसं शिकायला मिळेल आणि काहीतरी कृती ते करायला लागतील. हे सगळं लक्षात घेतलं तर काय जोडणार हे लक्षात येईल. आणि म्हणून त्यांनी ते जोडलं काय नाही जोडलं काय, त्यांचा पक्ष त्यांचा सुधारणा झाली तरी सुद्धा पुष्कळसं फरक पडेल असं मला वाटते. कारण ब्रिटिश काळामध्ये जो फुटलेला सगळा देश होता आज एकसंध झालाय आणि तो एकसंध होऊन जर प्रगती करायला लागला तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका ही फार मोठी असणार आहे आणि म्हणून त्याला जास्त महत्व आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की खेडोपाडी पूर्वी ते म्हैस बोडणारे, म्हशीचे केस कातरणारे असे काही लोक हिंडायचे. ते पैत्याचे लोक होते आणि ते फिरत असताना वस्ताऱ्याला त्यांच्या सतत धार लावत असायचे. मग त्या गावामध्ये जाण्यापूर्वी वस्ताऱ्याला धार लावायची आणि म्हशी बोडायच्यात का असं म्हणून ते हिंडायचे. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की म्हैस बोडायला जरी नाही मिळाली तरी चालेल पण वस्ताऱ्याला तरी धार लागेल. मला असं वाटतंय की ह्या काँग्रेसच्या सगळ्या पदयात्रेतून एवढं जरी चाललं की ह्या सगळ्या वस्ताऱ्यांना, ह्या सगळ्या शस्त्रांना जर धार लागली आणि नेत्यांना नवी दृष्टी आली तर काँग्रेस पक्ष खूप मोठा होईल आणि तो मोठा होणं ही आपल्या देशाची गरज आहे. कारण एकपक्षीय लोकशाही हा धोका असतो आणि म्हणून द्विपक्षीय कमीत कमी लोकशाही असली पाहिजे. दोन्ही पक्ष समान तुल्यबळ असले पाहिजे आणि एकानं शॅडो कॅबिनेट म्हणून सुद्धा काम करायला हरकत नाही. सरकार योग्य मार्गावर चालवण्यासाठी विरोधी पक्ष अतिशय जबरदस्त पाहिजे आणि ते काम अखिल भारतीय स्वरूप अजूनही तरी असलेला काँग्रेस पक्ष करू शकला तर त्याची गरज आहे. राहुल गांधींच्या कडून ते काम होईल का नाही वगैरे मला काही त्या भानगडीत पडायचं नाही, परंतु दुसरा पक्ष काँग्रेस सारखा जर उभारला तर भारतातल्या लोकशाहीला त्याची गरज आहे. आज ज्या प्रकारचा काँग्रेस पक्ष आहे तो आपल्याला नकोय, पण विरोधी पक्ष समर्थ म्हणून होण्यासाठी काँग्रेस नावाचा एक पक्ष चांगला निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी या सगळ्या शस्त्रांना जर धार लागली तर त्याचा तसा उपयोग या भारत जोडो अभियानातून साध्य होईल अशी माझी नम्र भावना आहे.